नमस्कार मंडळी, मनू ब्लॉग सिरीजमध्ये तुमचे खूप स्वागत. मी आणि दादा सकाळी सकाळी निघालो गावाला जायला. कुठे जातो हे तेही लवकर समजेल तेवढ्यात निखिल दादा टिफिन घ्यायला आलेला होता आणि मी त्यालाही माझ्या व्हिडिओत कॅप्चर केलं. आम्हाला निघायचे होते 7 वाजता, पण आम्ही निघालो 8ला. खूप जास्त थंडी असल्यामुळे निघायची इच्छा झाली नाही. रस्त्याने हे चष्म्याचं दुकान लागलं. दादा बोलला, रस्त्याने खूप जास्त धूळ आहे, तुझ्यासाठी हा चष्मा घे. चष्मा कसा दिसतो एक कमेंट नक्की करा आणि मला सूट होतो का नाही तेही सांगा. आम्ही पोचलो होतो भावडबारीत. भावडबारीत रस्त्याचं काम चालू आहे. खूप जास्त धूळ आहे. अगदी डोंगरातून दगड काढून रस्त्यासाठी जागा केली जात आहे. तुम्ही सटाणा या रूटला जाशाल तर खूप जास्त काळजी घ्या. त्यानंतर आम्ही हॉटेल गोदावरीला पोचलो, जी की देवळाच्या अलीकडे आहे. ती बेकरी म्हणूनही ओळखली जाते. तिथे गव्हाचे बिस्किट, पाव खूप छान भेटतात. त्यानंतर आम्ही ठेंगोड्याच्या गणपतीचं लांबूनच दर्शन घेतलं. खूप जास्त वेळ झालेला होता, मग मध्ये काही गेलो नाही. मग आम्ही पोचलो सटाण्यात. सटाण्यावरून आम्ही आलो नागपूरला. नागपूरला खूप माझ्या आठवणी आहेत आणि खूप दिवसानंतर मी आलेले होते, कारण मी आणि दादा एकाच स्कूलमध्ये जायचो नागपूरला. ते मला कॅप्चर नाही करता आलं. त्यानंतर मी ग्रंथाला भेटले. ही ग्रंथा आहे माझ्या दादाची मुलगी. ती खूप जास्त क्यूट आहे आणि मी जेवढाही वेळ त्यांच्या घरी होते, सगळा वेळ तिच्यासोबत टाईम स्पेंड केला. तीही माझ्यासोबत छान अशी राहत होती. त्यानंतर आम्ही 3:30-4 वाजले होते, भूक लागलेली होती. मग आम्ही नाश्ता केला आणि आम्ही पुढे निघालो मालेगावला जायला. या व्हिडिओत तुम्हाला काय आवडलं एक कमेंट करा. नेक्स्ट पार्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.